हॅलो आणि नमस्कार. मी सुवर्णाचे जग या आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून खूप खूप हार्दिक स्वागत करत आहे. आणि आज आपण बघणार आहोत एकदम नवीन आणि भन्नाट अशी रेसिपी. तर आज आपण बघतोय पुरणपोळी. तर ही साधीसुधी पुरणपोळी आपण बनवत नाही आहोत. आज आपण बनवतोय ओल्या नारळाची पुरणपोळी. तर हे बघा, ही दिसायला किती मस्त दिसतीये आणि बनवायला तितकी सोपी आहे आणि चवीला तर एकदम भन्नाट अशी लागते. तर जर तुम्हाला संपूर्ण रेसिपी बघायची असेल तर प्लीज व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा. आणि अशा प्रकारे पुरणपोळी तुम्ही या रक्षाबंधनला किंवा मग नारळी पौर्णिमेला एकदा बनवून बघा. तुम्हाला नक्कीच आवडणार आहे. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात. तर बघा, सुरुवातीला आपल्याला कणिक मळून घ्यायची आहे. कारण यामध्ये काही महत्त्वाच्या टिप्स मी सांगितलेल्या आहेत. तुम्ही नक्कीच फॉलो करा, म्हणजे तुमची रेसिपीसुद्धा अशीच एकदम परफेक्ट बनेल. तर बघा, सुरुवातीला आपल्याला काय करायचं आहे, पीठ व्यवस्थित चाळून घ्यायचं आहे. चाळून घेणं खूप गरजेचं आहे, नाहीतर मग काय होतं, आपली जी पोळी आहे ती कडक येते. तर पीठ व्यवस्थित मी चाळून घेतलेलं आहे. आता यामध्ये मी घालते आहे चवीपुरतं मीठ आणि अर्धा चमचा हळद आणि याला पाणी घालून याची कणिक मळून घेते आहे. तुम्ही कोणताही पदार्थ बनवत असाल, पीठ नेहमी चाळून घ्यायचं, म्हणजे काय होतं की पिठामध्ये एकदम सॉफ्टनेस येते आणि एकदम पदार्थ नरम लुसलुशीत असा होतो. त्यामुळे पिठाला चाळून घेणं गरजेचं आहे. आता बघा, आपण यामध्ये घालतोय पाणी. थोडं-थोडं पाणी घालून याचे कणिक मळून घ्यायचे. जसं आपण चपातीला वगैरे कणिक मळतो ना, सेम त्या प्रकारे आपल्याला मळून घ्यायचं आहे. कणिक मळून झालेली आहे. आता काय करायचं आहे, यामध्ये थोडासा अर्धा चमचा तेल घालायचं आहे. तेलाने काय होतं, जेव्हा पण आपण पीठ मळून घेतो तर आपला जो पदार्थ आहे तो एकदम नरम होतो आणि खूप वेळेपर्यंत नरम राहतो. त्यामुळे काय करायचं, थोडंसं तेल घालून याला व्यवस्थित मळून घ्यायचं आहे. तर बघा, अशा प्रकारे मी काय करते, याला मळून घेते आहे. 2 मिनिटं मी व्यवस्थित त्याला तेल टाकून मळलेलं आहे. 2 मिनिटाच्या नंतर बघा, अशा प्रकारे आपलं पीठ तयार झालेलं आहे. ना जास्त घट्ट ना जास्त पातळ. यावरती झाकण ठेवूयात आणि याला बाजूला ठेवून देऊयात. आता करूयात पुढची तयारी. तर बघा, मी एक कढई ठेवलेली आहे गॅसवरती. त्यावरती मी आता 2 चमचे तूप घालत आहे. तर इथे मी साजूक तुपाचा वापर करत आहे. तर 2 चमचे आपल्याला इथे तुपाचा वापर करायचा आहे. आणि इथे आपण जो नारळ वापरणार आहोत तो आपल्याला खवून घ्यायचा आहे. तर बघा, मी 1 वाटी खवून घेतलेला ओला नारळ इथे वापरलेला आहे. तर जर का तुम्ही मिक्सरमध्ये काढलत ना याला, तर मिक्सरमध्ये काढल्यानंतर काय होतं, याचं पाणी वेगळं होतं आणि खोबरं वेगळं होतं. त्यामुळे काय होतं, मग गुळाची चव नारळाला येत नाही आणि मग पोळीची चव लागत नाही. तर अशा प्रकारे आपल्याला खवून घ्यायचं आहे आणि याला मस्त मंद आचेवर 2 मिनिटं भाजायचं आहे. त्यानंतर आता इथे मी घालते आहे गोडीसाठी अर्धा वाटी गूळ. तर तुम्ही कितपत गोड खाता त्या अकॉर्डिंग तुम्ही इथे घालू शकता. आता गॅस मी मीडियम ठेवलेला आहे आणि याला मिक्स करत करत असं यामधला गूळ व्यवस्थित पागळून घेतलेला आहे. आता गूळ व्यवस्थित यामध्ये पागळलेला आहे. आता यामध्ये मी घालते आहे 1.5 चमचा दुधाची पावडर आणि अर्धा चमचा इलायची पावडर आणि याला पुन्हा मिक्स करते आहे. तर जेव्हा आपण दुधाची पावडर इथे घालणार आहोत, आपल्याला गॅसचा फ्लेम बंद करायचा आहे, नाहीतर मग काय होईल, दुधाच्या पावडरच्या गुठल्या होतील. तर बघा, सारण आता व्यवस्थित तयार झालेलं आहे. त्याला मी बाजूला काढून घेतलेलं आहे. आता पुन्हा मी पीठ घेतलेलं आहे, जे आपण भिजत ठेवलं होतं. तर त्याला पुन्हा थोडंसं मळून घ्यायचं आहे. बघा, पीठ व्यवस्थित भिजलं आहे आणि पीठ नरम व्यवस्थित झालेलं आहे. तर पोळ्यांसाठी अशाच प्रकारे पीठ आपल्याला हवं आहे, जेणेकरून काय होतं, पोळ्या नरम एकदम लुसलुशीत होतात आणि अजिबात लाटताना किंवा मग या फुटत वगैरे नाहीत. एकदम परफेक्ट अशा होतात. तर बघा, आता अशा प्रकारे मी एक यामधला गोळा तोडून घेतलेला आहे आणि आपल्याला काय करायचं आहे, आता हा पेढा सुक्या पिठामध्ये बुडवून याला लाटून घ्यायचा आहे. जर तुम्हाला वाटलंच तर तुम्ही डायरेक्ट यामध्ये, जसं आपण मोदकासाठी पुरण भरतो तसं भरलं तरीही चालेल. पण मी असं लाटून भरते, म्हणजे काय होतं, पुरण सगळीकडे पसरतं आणि याचा गोडवा एकदम सगळीकडे येतो आणि पोळीसुद्धा अजिबात फुटत नाही. त्यामुळे मी अशा प्रकारे याला इथे सारण भरून घेत आहे. आता यामध्ये मी 1.5 ते 2 चमचे सारण भरते आहे, जे आपण बनवून ठेवलं होतं. बघा, मी एक पोळी लाटून घेतली, त्यामध्ये आता सारण भरून घेते आहे आणि याच्या कडा अशा व्यवस्थित जसं मी दाखवत आहे त्या प्रकारे बंद करून घेते आहे. म्हणजे काय होतं, आपली पोळी अजिबात फुटणार नाही आणि यावरती जे एक्स्ट्रा पीठ आहे ते काढून घ्यायचं आहे. तर अशा प्रकारे तुम्ही एकदम सोप्या पद्धतीने पोळी बनवू शकता. आता याला काय करायचं, सुक्या पिठामध्ये बुडवायचं आहे आणि याला लाटून घ्यायचं आहे. तर बघा, एकदम सोप्या पद्धतीने तुम्ही पोळ्या बनवू शकता ना, अजिबात काही झंझट नाही, काही नाही.
ना डाळ शिजवायची आहे, ना आपल्याला याला वाटायचं आहे, ना काहीच प्रॉब्लेम नाही. फक्त नारळ खाऊन घ्यायचा आहे. आता बघा एकदम मस्त मी याला सुकं पीठ लावलं आणि लाटून घेते आहे. तर आपल्याला याला काय करायचं आहे, थोडीशी पातळ लाटायचं आहे. म्हणजे काय होईल, की याचं जे सारण आहे ते सगळीकडे पसरेल आणि याची चव मात्र एकदम अप्रतिम लागते. तर बघा अशा प्रकारे मी याला काय करते, लाटून घेते आहे. तर बघा हलक्या हाताने लाटायचं, एकदम जोर देऊन नाही लाटायचं, नाही तर मग पुरण सगळं बाहेर येईल आणि मग आपली पोळी एकदम खराब होईल. तर बघा आता पोळी लाटून झालेली आहे. आता याला मी गॅसवरती तव्यावरती शेकायला टाकते. भाजून घ्यायची आहे. तव्यावरती याला मी टाकलेलं आहे. आता दुसऱ्या बाजूने आपण याला पलटून घेऊयात. बघा किती मस्त रंग आलेला आहे. आता याला आपण तूप लावून घेऊयात. तुपाने काय होतं, याची चव एकदम मस्त येते, सुवास एकदम मस्त येतो. तुम्ही दुधामध्ये खा किंवा मग यासाठी गुळवणी बनवा. कशाबरोबरही एकदम चविष्ट लागते किंवा सुकी खाली तरी मस्त लागते. दोन्ही बाजूंनी आलटून-पालटून मी असं तूप लावून घेते आणि याला काय करते, दोन्ही बाजूने शेकून घेते. बघा किती दिसते मस्त. रंग बघा किती सुंदर असा आलेला आहे. तर आता याला आपण काढून घेऊयात. बघा एक नंबर पोळी आपली तयार झालेली आहे आणि जर का हिला कोणी बघितलं तर म्हणणार सुद्धा नाही की आपण ओल्या नारळापासून बनवलेली आहे. कारण वरून तर ही एकदमच आपली जशी नॉर्मल पुरणपोळी असते तशी दिसते आहे. तर बघा चवीला पण एकदम भन्नाट आहे. दिसायला जेवढी मस्त दिसते आणि याचं सारणसुद्धा आतपर्यंत व्यवस्थित भरलेलं आहे. बघा मी तुम्हाला तोडून दाखवते आणि एकदम टम अशी फुगते. तर बघा किती मस्त असं सारण झालेलं आहे. तर जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला अशाच सोप्या रेसिपी बघण्यासाठी. आणि वेळात वेळ काढून व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे मनापासून खूप खूप धन्यवाद. भेटूयात एका नवीन रेसिपीमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. अशाच नवीन रेसिपी ट्राय करत राहा आणि तोपर्यंत बाय.